पंचवटीमध्ये फायनान्स कंपनीच्या वाहन चालकाकडून महिलांचा विनयभंग केला गेलाय। वाहन चालकाने 7 महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। कामावर ने-आण करताना अश्लील शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्याची तक्रार आहे। महिलांना वाहनात जबरदस्तीने शेजारी बसण्यास सांगितल्याचा त्यावर आरोपही आहे। चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे। आडगाव पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल आहे। संशयित दानिश सय्यद याला पोलिसांनी अटकही केली आहे। 350 वर्षांपूर्वीचा राग काढायचा होता असं संशयिताने सांगितल्याची माहिती आहे। या वक्तव्यामागील नेमका संदर्भ काय याचा सुद्धा पोलिसांकडून तपास सुरू आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, पोलिसांकडून तपास कशा प्रकारे सुरू झालेला आहे? सध्या आडगाव पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल करण्यात आला त्या सगळ्या अनुषंगाने आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने केलेलं जे वक्तव्य आहे ते खरतर चर्चेत आलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलीस तपास करत आहे। मात्र प्रामुख्याने महिलांना ने-आण करणाऱ्या चालकानंच अशा पद्धतीनं एकूण जो प्रकार केलेला आहे तो धक्कादायक आहे। गंभीर स्वरूपाची दखल नाशिक पोलिसांनी घेतलेली आहे। मात्र या सगळ्या काळामध्ये जर बघितलं तर सार्वजनिक प्रवास सुद्धा कशा पद्धतीचा झालेला आहे, त्यामध्ये देखील महिला सुरक्षित नाही अशा स्वरूपाचा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। महिलांच्या तक्रारीनंतर 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 7 महिलांनी याबाबतची तक्रार केलेली आहे आणि त्या तक्रारीची दखल आडगाव पोलिसांनी घेतलेली आहे। आता आडगाव पोलिसांकडून तपास केला जातोय। आरोपी देखील ताब्यात आहेत। तपासात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेऊ किरण। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। नाशिकच्या पंचवटीमधील धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। 7 महिलांचा विनयभंग केला गेलेला आहे। पोलिसांनी या आरोपीला सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि तपासाला सुरुवात सुद्धा केली आहे। चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी या व्यक्तीने दिली। आडगाव पोलिसांमध्ये त्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे। संशयित दानिश सय्यदला पोलिसांनी अटकही केली आहे।